बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू असं सांगितलेलं होतं। इकडे आता मुंबई आणि पुण्यातला जल्लोष आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। ठिकठिकाणी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून सध्या मनसेकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय हे सरकारनं रद्द केलेले होते आणि त्यानंतर आता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत असलेला जल्लोष। तेव्हा एकीकडे मुंबईत राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते हे आता जल्लोष साजरा करतायत, तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आलेला होता। आणि याच पुण्यातल्या सगळ्या मनसैनिकांशी संवाद साधतोय मिकी। मिकी, आत्ताच्या या क्षणी पुण्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांच्या काय नेमक्या भावना आहेत? दीपक, अगदी पुण्यातील गुडलक चौकामध्ये जल्लोष साजरा होतोय। या ठिकाणी जर हातात बघितलं तर पोस्टर घेऊन आलेले आहेत आणि मनसेचा एका अर्थाने विजय, एकमेकांना पेढे भरवले जात आहेत। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूयात। या ठिकाणी तुम्ही पोस्टर घेऊन आलात, हातामध्ये एक जल्लोष साजरा करताय, फटाके वाजवताय। महाराष्ट्रात मराठी भाषेचा विजय झालेला आहे, मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये सर्व श्रेय जातं सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि ठाकरे बंधू उद्धवसाहेब ठाकरे। आज जर हा मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची जी ताकद आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला जगाला समजली असती। आज महाराष्ट्रामध्ये या ढोंगी सरकारने हा शासनाचा निर्णय रद्द करून मराठी माणसांना न्याय मिळवून दिला। दोघं भाऊ एकत्र येणार होते, आता ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, अर्थात उद्धव ठाकरेंनी, म्हणजे अर्थात 5 तारखेला सभा असेल किंबहुना एक जल्लोष यात्रा निघेल। मनसेचं काय असेल? तुम्हाला एक सांगतो, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खऱ्या अर्थाने हे जे आहे विषय मराठी भाषेच्या बाबतीमधला खऱ्या अर्थाने घेतलेला आहे आणि आत्ता सध्या तरी आम्ही आहे ना एकच बाबतीमध्ये आहे की जो आत्ता दोन्ही GR रद्द झाले तर दोन्ही GR मध्ये आम्हाला जल्लोष करायचा आहे की मराठीच्या कुणी नादी लागायचं नाही आणि मराठी भाषेच्या वाटेला कुणी जायचं नाही आणि गेलं तर त्याचे परिणाम भोगायचे, एवढंच आहे। हा जल्लोष आहे, पुढचा आदेश माननीय राजसाहेब देतील। एकमेकांना पेढे भरवत आहे, एका अर्थाने अशा पद्धतीने जल्लोष साजरा होतोय। एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय, उत्साह दिसतोय। हो, खूप उत्साह आहे। आम्ही पुणे शहरातले सर्व मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलोय, आम्ही जल्लोष करतोय, खूप सारे फटाके वाटलेले आहेत, आम्ही घराघरात जाऊन पेढे वाटणार आहे। एक वेगळा उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये, अर्थात 5 तारखेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली। 100% तयारी ही फक्त पक्ष म्हणून नाही, तर जसं राजसाहेबांनी सांगितलं झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा, त्या अजेंडाखाली संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गेला होता, संपूर्ण मराठी जनता एकवटला गेली आणि त्यांचा हा विजय, त्यामुळे हा आनंद हा सगळ्यांचा आहे आणि त्या आनंदात आम्ही सामील होतोय। आमच्या आनंदात त्यापेक्षा आम्ही त्यांच्या आनंदात सामील होतोय आणि ही एकजुटीची ताकद आहे ही आज जनतेला आणि अख्ख्या जगाला दिसली। अगदी जर आपण बघितलं तर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना, मी पलीकडचं देखील दृश्य दाखवतो, लोक या ठिकाणी थांबलेले आहेत, सगळ्यांना या ठिकाणी पेढे वाटले जात आहेत, तोंडगोड केलं जात नाही। जो निर्णय जो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे स्थगितीचा, त्याचा स्वागत या मनसैनिकांकडून अशा पद्धतीने या ठिकाणी केला जातोय। काही वेळात शिवसेनेचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी येतील। अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पेढे भरवून सगळ्यांना या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा होताना दिसतोय। दीपक, मिकी, यापुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे मनसैनिक आहेत त्यांची पुढची पावलं काय असणार आहेत, काय त्यांची भूमिका असणार आहे 5 जुलैच्या अनुषंगानं?